नमस्कार मित्रो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। मित्रो, गेली काही दिवस आपण आपलं जे जनशिक्षण नावाचं चॅनल आहे या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ निवडणुकीच्या संदर्भात बनवत आहोत आणि या सगळ्या व्हिडिओजला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रतिसाद मिळतो। हजारो लोक हे व्हिडिओ पाहतात आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आणि गोव्यातून आपल्याला अनेक या ठिकाणी फोन येतात, कमेंट्स येतात, मेसेजेस येतात, अनेक प्रश्न देखील विचारले जातात निवडणुकीच्या संदर्भामध्ये किंवा निवडणुकीच्या या सगळ्या कार्यप्रक्रियेमध्ये केंद्राध्यक्ष, इतर मतदान अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे अधिकारी आहेत यांना कोणत्या प्रकारची कामे असतात या संदर्भामध्ये आपण हे व्हिडिओ बनवत असतो। त्यांची कर्तव्य काय असतात आणि या व्हिडिओचा जो उद्देश आहे तो केवळ आणि केवळ प्रशिक्षण देणे असा आहे आणि यातून अनेक लोकांना फायदा होत आहे आणि म्हणून आपण हे अशा प्रकारचे व्हिडिओ आपलं जे जनशिक्षण नावाचं चॅनल आहे त्याच्यावरती तयार केलेले आहेत। तर याचा नक्कीच फायदा अनेकांना होत आहे। म्हणून आज देखील आपण एक नवीन जो विषय आहे तो घेऊन या चॅनलवरती आलेलो आहोत। मित्रो, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यांमध्ये ह्या ज्या निवडणुका आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी हे सगळे जे अधिकारी आहेत, केंद्राध्यक्ष असो, क्षेत्रीय अधिकारी असो किंवा मतदान अधिकारी असो, यांना कामे करावी लागतात आणि आताच एक जो टप्पा आहे दुसरा तो संपलेला आहे आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये मी स्वतः क्षेत्रीय अधिकारी म्हणून काम केलेलं आहे आणि माझे काही अनुभव आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। प्रामुख्याने या व्हिडिओचा जो विषय आहे मित्र तो असणार आहे की मतदानाच्या दिवशी जे क्षेत्रीय अधिकारी आहेत ते आणि इतर मतदान अधिकारी जे आहेत किंवा आपण त्याला काय म्हणू केंद्राध्यक्ष वगैरे ही जी त्या ठिकाणी काम करणारी यंत्रणा आहे यांना कुठल्या समस्या येतात। आता ह्या ज्या समस्या आहेत ह्या समस्या आपण स्पेशली ईव्हीएमच्या संदर्भामध्ये काय असतात, बऱ्याच वेळा काय होतं की ट्रेनिंगमध्ये अनेक गोष्टी ह्या केंद्राध्यक्ष किंवा इतर मतदान अधिकारी जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि म्हणून काय होतं खूप मोठं बर्डन त्यांना जाणवतं, ताणतणाव त्या ठिकाणी निर्माण होतो आणि त्याच्यातून काही चुका होण्याची शक्यता असते। या चुका होऊ नयेत हे सगळं टाळावं यासाठी आपण माझे जे अनुभव आहेत क्षेत्रीय अधिकारी म्हणून जे त्या ठिकाणी मी अनुभवलेलं आहे किंवा काही ज्या समस्या आलेल्या आहेत त्या समस्या मी इथं तुमच्यासमोर मांडणार आहे। अर्थातच ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत ह्या आमच्या पातळीवरती आम्ही सोडवलेल्या आहेत, परंतु या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला म्हणजे तुम्ही जर केंद्राध्यक्ष असाल तर तुम्हाला क्षेत्रीय अधिकाऱ्यांची मदत घ्यावी लागेल। तुम्ही जर क्षेत्रीय अधिकारी असाल तर तुमच्या वर जे अधिकारी नियुक्त केलेले आहेत त्यांची आपल्याला मदत घ्यावी लागेल किंवा निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची मदत, त्याचबरोबर जे भारत इलेक्ट्रिकल्स लिमिटेड आहे किंवा बेल आहे यांचे जे इंजिनियर्स असतात त्यांची देखील मदत घ्यावी लागेल। याची जी SOP आहे किंवा जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे याच प्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी जावं लागतं किंवा निवडणूक आयोगानं जी SOP घालून दिलेली आहे त्या पद्धतीनेच आपल्याला काम करावं लागतं। फक्त ही तुम्हाला माहिती व्हावी, ही गोष्ट तुम्हाला लक्षात यावी यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहोत। तर कुठल्या समस्या या ठिकाणी आम्हाला आलेल्या आहेत माझ्याच त्या ठिकाणी जे केंद्र आहेत त्याच्यावरती नाही तर इतरही माझ्या आजूबाजूला जे झोन होते किंवा सेक्टर होते यांना देखील काही अडचणी आल्या, त्या अडचणी कोणत्या आणि त्या कशा सोडवण्यात आल्या याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी माहिती सांगणार आहे। मित्रो बघा, हे जे अधिकारी म्हणून अनुभव आलेले आहेत याच्यामध्ये स्पष्टच काही गोष्टींचा उल्लेख मी करू इच्छितो की काही या ठिकाणी जे प्रॉब्लेम्स आलेले आहेत, जे इश्यूज आलेले आहेत EVM संदर्भात ते आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि याच्यामध्ये बघा पहिलाच प्रॉब्लेम जो आलेला आहे अभिरूप मतदानादरम्यान, अभिरूप मतदान सुरू असताना त्या ठिकाणी हा जो प्रॉब्लेम आहे तो आलेला आहे, VVPAT नॉट रिस्पॉन्डिंग। याचा अर्थ अशा प्रकारचा जो मेसेज आहे त्या ठिकाणी जे CUचं डिस्प्ले आहे त्या डिस्प्लेवरती यायला लागला। एक माझ्या बाजूचा जो झोन आहे त्या झोनमध्ये ही समस्या त्या ठिकाणी आलेली आहे। त्यानंतर काय झालं मग त्याच्यामध्ये काही गोष्टी या ठिकाणी करण्यात आल्या की जे CU आहे ते बंद करण्यात आलं, म्हणजे त्यांना एक सल्ला देण्यात आला। आता आम्ही जे क्षेत्रीय अधिकारी होतो आमच्या बरोबर काही मास्टर ट्रेनर त्या ठिकाणी दिलेले होते, प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्याबरोबर एक मास्टर ट्रेनर होता आणि मग ही गोष्ट आम्ही त्या मास्टर ट्रेनरला सांगितली। मास्टर ट्रेनरने जे आहे ते पहिलं काम त्या ठिकाणी केलं ते म्हणजे CU बंद करून पुन्हा सुरू केला। त्यानंतर काय झालं, काही वेळ जे मतदान आहे ते सुरळीत त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आता हे केव्हा होत आहे, अभिरूप मतदान सुरू असताना म्हणजे मॉकपोल सुरू असतानाच मग ते त्या ठिकाणी झालं, परंतु परत थोड्या वेळानं अशा प्रकारची समस्या आली की ज्याच्यामध्ये BU1 आणि BU2 नॉट रिस्पॉन्डिंग असा मेसेज ते जे CUचं डिस्प्ले आहे त्याच्यावरती यायला लागला। आता BU2 किंवा BU1 म्हणजे काय तर बॅलेट युनिट 1, बॅलेट युनिट 2। आता या ठिकाणी जे मतदान झालं त्याच्यामध्ये 3 बॅलेट युनिटचा वापर झालेला आहे। मग हे बॅलेट युनिट व्यवस्थितपणे जोडले गेलेले होते का ही सगळी पाहणी त्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आणि मास्टर ट्रेनर जो आहे सोबत त्यांनी केली, पण तरीही त्या ठिकाणी हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झालेला नाही। मग त्यानंतर काय करावं लागलं तर त्यानंतर जे BEL आहेत किंवा
आमचे जे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत यांना आम्ही संपर्क केला आणि त्यानंतर क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तो संपर्क केला। पहिल्यांदा जे केंद्राध्यक्ष आहेत त्यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना संपर्क केला, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी पुढं जे आहे ते सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना संपर्क केला आणि तिथं त्या ठिकाणी जी बेल आहे किंवा भारत इलेक्ट्रिकल्स लिमिटेड यांचे जे इंजिनियर आहेत यांच्याशी आम्ही बोलणं केलं आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की संपूर्ण सेट आपल्याला बदलावा लागेल। तर तुम्हालाही अशा प्रकारची समस्या येऊ शकते, तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, क्षेत्रीय अधिकाऱ्याला सांगायचं आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यानं पुढं सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किंवा जो काही अधिकारी आपल्याला त्या ठिकाणी नियुक्त केलेला आहे त्याच्याशी संपर्क साधून हा प्रश्न सोडवायचा आहे। मनानं आपल्याला याच्यामध्ये काहीही करायचं नाही, जी SOP आहे ती आपण फॉलो केली पाहिजे आणि निवडणूक आयोगानं ज्या काही गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत त्याप्रमाणे आपल्याला काम करायचं। मी इथं फक्त काही माझे अनुभव जे आहेत ते तुम्हाला शेअर करत आहे। तुम्हाला अशा प्रकारच्या समस्या येऊ शकतात, तर अशा वेळी आपण घाबरून जायचं नाही, आपण अजिबात आत्मविश्वास खचू द्यायचा नाही, आपण पुढे जी आहे ती प्रक्रिया त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे। आता अशा गोष्टी ज्या आहेत त्या केव्हा होतात किंवा का होतात, तर आपल्याला अनेक ट्रेनिंगमध्ये ज्या गोष्टी असतात त्या कळालेल्या नसतात किंवा व्यवस्थित आपण त्या ठिकाणी ट्रेनिंग केलेलं नसतं, म्हणून ही समस्या त्या ठिकाणी येऊ शकते। पुढची समस्या आपण इथं पाहूयात। माझ्या एका बाजूच्या झोनवरती अशा प्रकारची समस्या आली, तर काय आहे ही समस्या, याच्यामध्ये BU नॉट रिस्पॉन्डिंग अशा प्रकारचा मेसेज त्या ठिकाणी आला। तर मग हा मेसेज केव्हा येतो, जेव्हा कनेक्शन जे आहे ते आपण बरोबर केलेलं नसतं। बघा अनेक वेळा काय होतं, आपण सकाळी केंद्राध्यक्ष उठल्यानंतर किंवा हे सगळे गोष्टी केल्यानंतर आपण जेव्हा कनेक्शन देतो तेव्हा काय होतं की ताणतणावामध्ये ते कनेक्शन लूज अशा प्रकारे दिलं जातं किंवा चांगलं ते कनेक्शन होत नाही, त्यावेळेस तुम्हाला BU नॉट रिस्पॉन्डिंग असा मेसेज येऊ शकतो। त्यावेळेस काय करायचं आहे, आपल्याला CU बंद करायचा आहे आणि CU बंद करून सर्व केबल व्यवस्थित पुन्हा लावायचे आहेत। बघा त्याच्यामध्ये आपण एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे याच्यावरती की जोडणी कशी करायची, ते तुम्ही जर पाहिला तर तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील। एखाद्या वेळेस काय होतं, एखाद्या बॅलेट युनिटचं जी पिन आहे ती व्यवस्थित लागत नाही, व्हीव्हीपॅटची पिन व्यवस्थित आपण लावलेली नसती किंवा व्हीव्हीपॅटचं जे केबल आहे ते CUला आपण व्यवस्थित जोडलेलं नसतं, तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं ते चेक करायचं आणि त्या पद्धतीनं जोडणी करायची। त्यानंतर तिसरी समस्या बघा काय आलेली आहे, बॅलेट दिल्यानंतर इनव्हॅलिड अशा प्रकारचा एक मेसेज त्या डिस्प्लेवरती येतो। तर हा मेसेज जो आहे तो केव्हा येतो, जेव्हा आपण CRC केलेली नसते। CRC म्हणजे काय, तर क्लोज रिझल्ट आणि क्लिअर बटन आपण व्यवस्थित दाबलेलं नसतं। ताणतणावामध्ये ह्या गोष्टी होऊ शकतात, परंतु आपण शांततेने याचा विचार करून ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। मग तिथं आपल्याला काय करायचं आहे, अशा वेळेस काय झालं, काल आम्ही काय केलं, मग टोटल बटन दाबलं आणि टोटल बटन दाबून परत एकदा CRC केली। हे प्रॉब्लेम जे आहेत हे आपल्याला केव्हा येतात, तर हे सुरुवातीलाच येतात, जेव्हा आपण मशीन जोडतो आणि मशीन जोडल्यानंतर अभिरूप मतदानाची प्रक्रिया सुरू करतो त्याच वेळेस अशा प्रकारचे प्रॉब्लेम येतात। त्यानंतर एकदा का मशीन सुरू झाली की आपल्याला दिवसभर प्रॉब्लेम येण्याची शक्यता फार कमी असते, कारण सगळी मशीन आपल्याला व्यवस्थित करून आपल्या ताब्यात दिलेली असते। तर मग काल काय झालं, तर परत आम्हाला या ठिकाणी जी CRC आहे ती करावी लागली, म्हणजे क्लोज रिझल्ट आणि क्लिअर हे करावं लागतं। आपण टोटल बटन दाबायचं आणि ही प्रक्रिया पुढं त्या ठिकाणी करायची आणि मग पुढं काय होतं, तर जे बॅलेट दाबल्यानंतर इनव्हॅलिड हा जो एरर आहे तो येत नाही। त्यानंतरची समस्या पाहू आपण। त्यानंतर बघा काही जे केंद्राध्यक्ष आहेत किंवा काही या ठिकाणी जे कर्मचारी आहेत ते काय करतात, CRC मधील एक स्टेप गाळून टाकतात। म्हणजे CRC मध्ये काय आहे, क्लोज आहे, रिझल्ट आहे आणि क्लिअर आहे। तुम्ही जर हा रिझल्ट सेक्शन स्किप केला किंवा ही जी स्टेप आहे ही तुम्ही गाळून टाकली, ही कशासाठी करतात, अनेक केंद्राध्यक्ष काय करतात, अशा गोष्टी वेळ वाचवण्यासाठी करतात। सकाळी जर उशीर झाला उठायला किंवा मतदान वेळेवर सुरू होत नाही असं त्यांच्या लक्षात येतं, अशा वेळेस अशा पद्धतीने ही धांदल किंवा अशा प्रकारची घाई होऊ शकते। म्हणून इथं आपल्याला काय काळजी घ्यायची की कुठलीही स्टेप गाळायची नाही। काल असंच एका ठिकाणी अशा प्रकारचा प्रॉब्लेम झाला, तिथं इनव्हॅलिड अशा प्रकारचा एरर यायला लागला। मग काय केलं, तर ही परत प्रक्रिया त्या ठिकाणी करावी लागली। मग तिथं आम्ही विचारला केल्यानंतर केंद्राध्यक्षानं आम्हाला सांगितलं की सर आम्ही रिझल्ट जे आहे ते जी स्टेप आहे ती गाळली। मग काय केलं, त्यांनी क्लोज बटन दाबलं आणि डायरेक्ट क्लिअर केलं, परंतु तरीही त्या ठिकाणी ती मशीन क्लिअर होत नाही किंवा त्याची जी फंक्शनिंग आहे प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण होत नाही, म्हणून इनव्हॅलिड असा एरर त्या ठिकाणी येतो आणि परत ही प्रक्रिया आम्हाला त्या ठिकाणी करावी लागली। परत काय केलं, टोटल दाबून आम्ही ही CRC केलं आणि पुढची जी प्रक्रिया आहे ती सुरळीत सुरू झाली। आता याच्यामध्ये काय होतं, कमिशनिंग करताना सुद्धा, कमिशनिंग म्हणजे काय, तर व्यवस्थित ती मशीन तयार करणे, बॅलेट लावून जे आहे मतपत्रिका आहे ती लावून ती आपण मशीन तयार करतो, व्हीव्हीपॅट मध्ये सिम्बॉल आपण लोड करत असतो, ही जी प्रक्रिया आहे त्याला कमिशनिंग म्हणतात। मग याच्यामध्ये काय होतं,
होतं, कमिशनिंग करत असताना देखील आपल्याला CRC करावं लागतं किंवा जितके कॅन्डिडेट्स आहेत त्यांचा मॉक पोल आपल्याला घ्यावा लागतो, त्या प्रत्येकाला मतदान टाकावं लागतं आणि ते मतदान टाकल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, क्लोज रिझल्ट आणि क्लिअर करावं लागतं. याच्यात सुद्धा वेळ वाचवण्यासाठी काही जे कर्मचारी आहेत ते काय करतात, एक स्टेप जी आहे याच्यातली वगळतात किंवा गाळतात आणि त्यानंतर मग अशा प्रकारचा प्रॉब्लेम येतो, इनव्हॅलिड त्या ठिकाणी येतं. मग CRC केलेली नसते, अशा वेळेस मग टोटल बटन दाबून आपल्याला CRC करावी लागते. तर काल अशा प्रकारचे काही समस्या आम्हाला त्याला तोंड द्यावं लागलं आणि लगेच त्या क्लिअर देखील झाल्या. याची माहिती आम्ही जो सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिली किंवा क्षेत्रीय अधिकारी जे आहेत त्यांना सुद्धा दिलेली असती आणि त्याच्यातून आपण हे जे समस्या आहेत, मास्टर ट्रेनर असो किंवा मग BELचे इंजिनियर असो, त्यांच्याशी चर्चा करून सोडवत असतो. आपल्याला याच्यामध्ये मनानं काहीही करायचं नाही. आपल्याला जर समजत नसेल तर आपल्याला पुढचा जो अधिकारी आहे त्याला बोलणं भाग असतं आणि आपण त्याला बोलायचं, त्या पद्धतीने आपली समस्या जी आहे ती सोडवून घ्यायची, घाबरायचं काम नाही. मग याच्यामध्ये पुढचा या ठिकाणी जो प्रॉब्लेम आहे हा माझ्याच झोनमध्ये झालेला प्रॉब्लेम आहे. इथं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की जे VVPAT आहे ते बदलण्याची सूचना आलेली आहे डायरेक्ट या डिस्प्लेवरती. इथं आपण पाहू शकतो की काय मेसेज आहे, एरर कोड आहे, रिप्लेस VVPAT अशा पद्धतीनं. हा केव्हा आला, जेव्हा मतदान सुरू होतं, म्हणजे सुरळीत मतदान सुरू झालं, 1 वाजताचा हा मेसेज आहे आणि अचानक असा त्याच्यावरती मेसेज आला आणि हा मेसेज आल्यानंतर हा जो तुम्हाला या ठिकाणी एरर कोड दिसतो तो कोड देखील त्या ठिकाणी दिसायला लागला. हा 2 किंवा 2-9 अशा प्रकारचा एरर आहे आणि हा VVPAT वरती दिसायला लागला किंवा VVPATच्या संदर्भातला तो एरर आहे तो या कंट्रोल युनिटवरती दिसायला लागला. मग मी काय केलं, यावेळी मी डायरेक्ट माझ्या वरचे जे अधिकारी आहेत ARO त्यांना मी फोन केला, त्यांना बोललो आणि त्यानंतर त्यांनी माझी जी या ठिकाणी बोलणी आहे ती बेलचे जे इंजिनियर आहेत तिथं उपलब्ध त्यांच्याशी करून दिली. यांना मी बोललो, यांना बोलल्यानंतर जे बेलचे इंजिनियर होते त्यांनी डायरेक्ट सांगितलं की ही जी VVPATची मशीन आहे ती कंप्लीट तुम्ही रिप्लेस करा. मग त्या ठिकाणी आम्ही एक 10 मिनिटांमध्ये ही मशीन जी आहे रिप्लेस केली. त्यावेळेस CU बंद केला. CU बंद केल्यानंतर केबल काढून मग नवीन VVPATची मशीन लावली. त्यावेळेस जो आपल्याला केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग 5 भरावा लागतो तो आम्ही केंद्राध्यक्षाकडून भरून घेतला आणि ती मशीन जी आहे ती बदलण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारचा एरर त्या ठिकाणी येऊ शकतो, तर हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. याच्यामध्ये शेवटचा या ठिकाणी एक खूप मोठा प्रॉब्लेम एका झोनमध्ये झाला होता. काय प्रॉब्लेम होता, तिथं काय झालं की ताणतणावाची परिस्थिती त्या ठिकाणी होती आणि केंद्राध्यक्षाला त्यांनी काय केलं की EVM सुरू असतानाच VVPATची जी बॅटरी आहे ती काढण्याचा प्रयत्न केला. काय होतं, आपल्याला अनेक सूचना त्या ठिकाणी येतात आणि केंद्राध्यक्षाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक फॉर्म्स भरावे लागतात, सगळी प्रक्रिया सुरळीत पार पाडावी लागते. यासाठी थोडासा दबाव किंवा ताण त्या ठिकाणी त्यांच्यावर असतो आणि अशा ताणामध्ये अशा प्रकारची त्या ठिकाणी वर्तन किंवा अशा प्रकारचा प्रॉब्लेम समस्या होऊ शकते. तर एका झोनवरती काय झालं, एका बूथवरती अशा पद्धतीनं एक बॅटरी डायरेक्ट मशीन सुरू असतानाच काढण्याचा प्रयत्न झाला. मग याच्यामुळं काय झालं, ती बॅटरी काढल्यामुळं काय झालं, ती मशीन डायरेक्ट बंद पडली आणि बंद पडल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की क्लोज बटन जे आहे आपलं ते दाबायचं राहून गेलं. आता हा मोठा इश्यू त्या ठिकाणी झाला होता. मग तिथल्या केंद्राध्यक्षांनी काय केलं की मशीन त्या ठिकाणी तशीच ठेवली, ती प्रक्रिया बंद केली आणि शेवटी हे केव्हा झालं, मतदान संपल्यानंतर म्हणजे 6 वाजताच्या नंतर जेव्हा त्यांना सगळं सीलिंग करायचं होतं त्यावेळेस ही समस्या झाली. मग त्यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना फोन केला. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी ताबडतोब तिथं धाव घेतली. ते आले आणि त्यांनी परत जे ARO आहेत किंवा त्यांचे पुढचे अधिकारी आहेत त्यांना फोन केला आणि त्याच्यावरून त्यांनी माहिती घेतली. मग त्यांनी ज्या पद्धतीने इन्स्ट्रक्शन्स दिल्या, बेलचे इंजिनियरशी त्यांनी संपर्क केला. पहिल्यांदा क्षेत्रीय अधिकारी, त्यानंतर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्याशी बोलले आणि त्यानंतर बेलचे जे इंजिनियर आहेत यांची मदत घेण्यात आली आणि त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं, त्यांनी सांगितलं की CU बंद करा. पहिल्यांदा मग CU बंद केलं, सर्व केबल काढण्यात आले त्या मशीनचे आणि परत ते जे केबल आहेत ते जोडले. त्यानंतर CU सुद्धा जोडण्यात आला आणि त्यानंतर क्लोज बटन दाबून पुढची प्रक्रिया करण्यात आली. आता याच्यामध्ये जी आहे ती जी बॅटरी आहे ती बॅटरी परत रिप्लेस करण्यात आली आणि ही प्रक्रिया जे बेलचे इंजिनियर आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही केली आणि त्यानंतर मग ती मशीन जी आहे ती क्लोज झाली. पहा, हे फार महत्त्वाचं होतं आणि त्यानंतर मग ती मशीन सील करण्यात आली. तर अशा पद्धतीने काही ज्या समस्या आहेत त्यांना आम्हाला सामोरं जावं लागलं. आता वास्तविक ही जी घटना आहे या ठिकाणी ही आमच्या म्हणजे विधानसभा जो मतदारसंघ आहे त्याच्यातली नाही, तर आमच्या बाजूचा जो विधानसभा
विधानसभा मतदारसंघ आहे त्यामधली ही घटना त्या ठिकाणी होती, परंतु त्याच्यावरती देखील अतिशय उत्तम अशा पद्धतीनं मार्गदर्शन मिळालं आणि मार्ग मिळाला आणि त्याच्यातून हा जो प्रश्न आहे तो सोडवण्यात आलेला आहे. तर मित्रो, मला वाटतं की तुम्ही ज्यावेळेस आता पुढचे जे फेजेस आहेत, तिसरं फेज 7 मेला आहे किंवा त्याच्यानंतर पुन्हा पुढचं फेज आहे, अजून जे 3 फेज आहेत ते राहिलेले आहेत. या 3 टप्प्यांमध्ये आपल्याला अशा प्रकारचे कुठलेही प्रॉब्लेम येऊ नयेत, तुम्हाला ही माहिती असावी, तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही या सगळ्या प्रक्रियेला सामोरं जावं, यासाठी ह्या समस्या मी तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत. इथं आपल्याला मनानं काहीही करायचं नाही, फक्त आपल्याला जी आहे ती मदत घ्यायची आहे. क्षेत्रीय अधिकारी असतील किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा त्या ठिकाणी जे बेलचे इंजिनियर असतील, या सगळ्यांचे नंबर्स आपल्याकडे दिलेले असतात, त्यावेळेस आपण त्यांची ती मदत घेत असतो. मित्र, मला वाटतं की अशा प्रकारच्या समस्या आल्यानंतर तुम्ही घाबरून न जाता आत्मविश्वासानं त्याला सामोरं गेलं पाहिजे आणि हाच उद्देश या व्हिडिओ मागं आहे. तर ही सगळी समस्या तुम्हाला या ठिकाणी माहिती होत्या का? नसतील तर त्या प्लीज कमेंट करून सांगा, किंवा याच्यात अजून जर तुम्हाला अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करू शकता, त्याच्यावरती आपण उत्तर शोधू. मित्रो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ईडीसी संदर्भात, इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.